नमस्कार पब्लिक, कसे काय? नमस्कार मंडळी, कसे काय? मस्त ना, मी एकदम मस्त. सो आय होप तुम्हाला माय प्रेग्नन्सी जर्नी पार्ट 1 आवडला असेल. त्याच्यात एक थोडासा ब्रेक आला आहे. त्याच्या मागचे कारण हे आहे, कारण आपल्या बायकांची सगळ्यात आवडतीचा सण आलेला आहे, तो म्हणजे वटसावित्री. कारण 7 जन्म आपल्याला ह्याच नवऱ्याला छळायचं असतं, हा आपला हट्ट आहे आणि त्यासाठी आपण हा व्रत करतो. सो मुंबईत तर हे सगळे सण असतात. बाजारात जातो, शॉपिंग करतो, ज्याचं सामानाचं साहित्य, आणि आपण पुन्हा येतो. पण इथे असं होत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही कोकणकर निसर्गापासून खूप जोडलेले आहोत. आम्हाला सारं काही या कोकणातली देण इथेच मिळते. सो आम्ही ह्या वटसावित्रीसाठी आम्ही चाललोय सगळं सामान आणायला, जे अगदी निसर्गाने आम्हाला फ्रीमध्ये दिलं आहे. आहोत आम्ही कोकणकर इतके स्पेशल की आम्हाला नेचर देतो सगळं एकदम स्पेशल. सो चला बघूया आपण काय काय इकडनं घेतो. आणि तुम्हाला मी आज टूर करवते आहे. आपण कुठे चाललो आहे आई? वडाची पानं काढायला. आणि जसं मी तुम्हाला बोललेली, आपल्या घराच्या समोर एक असं माळ आहे, शेतासारखं आहे, तिथे. चला. रायन आहे का? घरी आहे. सो हा एक वड आहे आणि हा वड खूप जुना आहे. केव्हापासूनचा आहे नाही माहिती. तुम्ही बघू शकता की ह्याच्या पारंब्या आणि हे किती वाईल्डली स्प्रेड झालेला आहे. लिटरली तो फोनमध्ये पूर्ण येत सुद्धा नाही आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे एवढा मोठा तो वड आहे, जो इतका मोठा स्प्रेड झालाय. आणि आम्ही इथे वडाची पानं घ्यायला आलेलो आहोत. आणि ही आमची दत्तक पुत्री भूमी. एक लुक बघा, असं वाटतंय की ॲमेझॉनच्या जंगलात आहे मी. इतका सुंदर लुक येतो आहे या वडाच्या झाडाचा. अगदी ॲनिमेटेड मूवी असतात ज्याच्यात नेचर दाखवलं जातं, तसं हा वड आहे. आणि ह्या वडची ॲक्च्युली इथे आम्ही सगळेजण भक्ती करतो. या वडाला इथे खूप मान आहे. आणि असं बघाल तर इकडचं दैवत आहे हे वड म्हणजे. सो हा अख्खा माळरान आहे. हा, मला सांगा, मुंबईत एवढीशी वडाची जर फांदी घ्यायची असेल एवढीशी, तर आपल्याला निदान 50 रुपये तरी पे करावे लागतात, जी आईने काढली आहे. पण ती आम्हाला निसर्गाने इथे अगदी फुक्कट दिलेली आहे. आता आई ही पानं काढते. हा आहे आईचा जुगाड, एक नंबरवाला जुगाड. कारण की आमचा हात तिथं पोचत नाही आहे. सो आईने ही शक्कल लढवलेली आहे. फायनली आम्ही तिथपर्यंत पोचलेले आहोत. सो आई तिथे पानं काढते. तर विचार केला, तुम्हाला मी हा सुंदर माळरान दाखवते. एवढं सुंदर आहे, एवढं शांत वाटतंय ना.
आणि खरं सांगू लग्नानंतर मी अगदीच दुसऱ्यांदा आली आहे. पावसात तर ठीक आहे, पण थंडीत ह्याचं रूप काही भलतंच सुंदर असतं. इथे गावातल्या आपल्या वाडीतल्या बायका पण आल्यात आणि त्यासुद्धा आमच्यासोबत पानं काढत आहेत. म्हणजे मी फारसं ह्यांना ओळखत नाही, पहिल्यांदाच पाहते, पण आपल्या बाजूच्या वाडीतलीच लोक आहेत. आणि ॲक्च्युली इकडची मजा हीच आहे यार, की छोट्या छोट्या सणांनासुद्धा सगळे एकत्र येऊन खूप मोठं करतात. आणि हे गवत एवढं बरं वाटतं आहे ना. मला ॲक्च्युली चप्पल काढायचे आहेत आता, पण माती ओली आहे, थोडासा पाऊस पडून गेला आहे, म्हणून मी आता चप्पल काढत नाही आहे यार. पण यार हा सीन बघा, एक नंबर. आय जस्ट लव इट. ह्याच्या प्रेमातच पडली आहे मी असं वाटतं आहे. आणि काय बोलू तुम्हाला. सो फायनली आज वटपौर्णिमा आहे. तुम्ही बघू शकता मी आणि आई देवी आम्ही दोघं मस्तपैकी रेडी झाले आहोत आणि आता आपण घरच्या घरी पूजा करणार. ये ना मावशी आणि आपली मावशी सुद्धा, तिच्या मावशी सुद्धा आपल्यासोबत इथे आलेली आहे. आम्ही तिघं मस्त रेडी झाले आहोत आणि आता घरच्या घरी एक मस्त साधी शांतपणे पूजा करणार आहोत. तुम्ही त्याची मजा घ्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या इथे अशी पूजा केली जाते की त्याच्यात काय वेगळ्या पद्धती आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते आम्ही वड कुठे पुजतोय, काय करतोय, कसं करतोय. स्टे ट्यून. सो इथे तुळशीत आम्ही आमचा वड पुजतोय. तुम्ही बघू शकता की आई ही जी पारंबी आपण काल तोडून आणली होती ती आम्ही पाण्यात ठेवली होती आणि आता आई तीच पारंबी तुळशीत लावते आणि तिथेच आम्ही वडाची पूजा करणार आहोत. आणि त्याच प्रकारे ही प्लेट ताट तयार आहे, त्यात पूजेचं सामान आहे आणि ही वाणं आहेत जी आता पूजेला लागणार आहेत. त्याच्यात 5 प्रकारची फळं आणि हरभरे आहेत आणि काळ्या मण्यांचं ते. इथे तुम्ही बघू शकता फायनली आईने पूजा करायला सुरू केली आहे. सगळं सामान जे तुम्हाला मी मगाशी दाखवलं ते इथे घेऊन आली आहे आणि आईने इथे पूजा मस्तपैकी सुरू केली आहे. सो तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगते की आता आई काय काय करणार आहे. सो सगळ्यात पहिले तिने हळदी कुंकू वाहिलेलं आहे, त्यानंतर ती फुलं त्यांना वाहते आहे आणि त्यासोबतच इथे हिरव्या बांगड्या आहेत त्या आई तिथे ठेवणार आहे. त्यानंतर एक उदबत्ती लावणार आहे आणि दिवा इथे ऑलरेडी आम्ही लावलेला आहे, तुम्हाला शूट घ्यायला नाही मिळाला आहे. आणि आता हा जो दोरा आहे जो मेन आहे वटपौर्णिमेचा, तो आपण ह्या वडाच्या एका पानाला बांधून 7 प्रदक्षिणा घालणार आहोत आणि प्रार्थना करणार आहोत की ब्रह्मसावित्री सावित्री सत्यभामा यमा आणि नारदा माझ्या नवऱ्याची रक्षा कर, त्याला उदंड आयुष्य लाभू दे आणि त्याच्यावर कुठचीही संकट किंवा इडापिडा येणार असेल तर ती दूर कर. अशा प्रकारे आपण हे 7 फेरे इथे घ्यायचे आहेत. आणि इथे बघा देवाचा आशीर्वाद, अगदी वारा सुटला, एकदम फिल्मी टायमिंग सुरू आहे ना. आता मी सुद्धा पूजा करून घेतो.